सेतू सुविधा केंद्र चालकाने लाडकी बहीण योजनेमध्ये फसवणूक केल्याचं समोर आलंय। योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यावर वळवून फसवणूक केली गेली आहे। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा या ठिकाणी हा प्रकार समोर आलाय। तर मनाठा गावातील सीएससी केंद्र चालकानंच हा प्रकार केलाय। सचिन थोरात या तरुणानं रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीसाठी पैसे मिळवून देतो असं सांगून आधार कार्ड आणि बँक पासबुक हे जमा केलेत। मात्र त्याचा दुरुपयोग करून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून फसवणूक केली गेली आहे। महिलांच्या आधार कार्डवर खाडाखोड करून त्यावर पुरुषांचे आधार कार्ड आणि बँक पासबुक लावण्यात आलेत। जवळपास 37 जणांची त्याने फसवणूक केल्याचं उघड झालंय। दरम्यान संबंधित बँकांना खाते सील करण्याची सूचना दिल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। मला त्यांनी सांगितलं ते आधार कार्ड आणि पासबुक द्या म्हणे तुमच्या नावावर विहिरीचे पैसे पडणार आहात। आता जवळच असल्यामुळे आम्ही म्हणलो गल्लीतल्या आम्ही दिलं भरोशानं। त्यानं आम्हाला काही सांगितलं नाही असं कोणतंच काही। आणि गुरुवारी माझ्या सकाळी 9:27 4,500 रुपये पडले। त्यानं मला विचारलं तुमच्या खात्यावर मेसेज आला का? मी म्हणलो हो। तर मी त्याला गुरुवारी 9:30 पैसे उचलून दिले त्याला 4,500 रुपये। आधार आणि पासबुक आमचं विहिरीसाठी नेलं आम्हाला येऊन हे म्हणलं आमचे पैसे पडले म्हणला। त्यानं विचारलं मेसेज आला का? मी म्हणलो हो मेसेज आला माझ्याकडे। त्याचे मी गुरुवारी 9:30 पैसे उचलून दिले 4,500 रुपये। माझं स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं आणि आम्ही त्यांना आदेश दिलेले आहेत की जे हे 37-38 अकाउंट आहेत ते संबंधित बँकेंना संपर्क त्वरित करून त्यांना आदेश द्यावे की हे सगळे अकाउंट्स त्वरितच सील करण्यात यावे। या अकाउंटमध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर वेगळाच झाला पण दुसरा कुठल्या शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नये अशा पद्धतीनं आदेश आम्ही दिलेले आहेत।